नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरो चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज एक सिंगल रीडिंग करायचं आहे आणि रीडिंगचा विषय असा आहे की आता जो तुमच्या आयुष्यामध्ये प्रेझेंटली जी लाईफ सिच्युएशन आहे, जो काही प्रॉब्लेम असेल किंवा काही, त्यावरती डिवाइनचं काय म्हणणं आहे, काय गायडन्स आहे, स्पिरिट्सनं तुम्हाला काय सांगायचं आहे ते आपण पाहणार आहोत. एक थोडी वेगळी पद्धत मी वापरणार आहे ती यासाठी की एक तर हे ऑनलाईन रीडिंग आहे, पर्सनल रीडिंग नाही समोरासमोर, त्यामुळे तुमचा प्रश्न हा कुठल्या आयुष्याच्या कुठल्या बाबतीत आहे हे मला कल्पना नाही आहे. सो एक ती थीम कळावी यासाठी मी एक थोडी प्रोसिजर वापरणार आहे. मी पहिल्यांदा तुमचा सिग्निफिकेटर कार्ड ड्रॉ करेन, जे तुम्हाला रिप्रेझेंट करेल किंवा तुमच्या आयुष्यातले काही प्रॉब्लेम्स असेल त्यांना रिप्रेझेंट करेल. सो हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे, दाखवते मी तुम्हाला. कार्ड आहे 7 ऑफ वॉन्ड्स. ओके, सेवन ऑफ वॉन्ड हे जे कार्ड आहे ना, यावरून तरी असं दिसतंय की बराच स्ट्रगल पिरियड तुमच्या आयुष्यामध्ये चालू आहे. स्ट्रगल इन द सेन्स तुम्हाला कदाचित बरीच कॉम्पिटिशन फेस करावी लागत असेल, अपोजिशन फेस करावं लागत असेल, एक सतत झुंज देत आहे तुम्ही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, पण एका उंचीवरती तुम्ही स्वतःला नेलेलं आहे, एक मोठ्या कष्टाने नेलेलं आहे. खूप क्रिएटिव्हिटी आहे तुमच्यामध्ये, एक बोल्डनेस आहे, एक लाईफबद्दल म्हणतात ना, एक आवड आहे लाईफची, एक लाईफ समरसून जगता तुम्ही, आणि जे तुम्हाला हवं आहे ते अचीव करण्यासाठी तुम्ही तुमची कुठल्याही थरापर्यंत जाऊन स्ट्रगल करण्याची तयारी आहे. एक तुमच्यामध्ये पॅशन आहे, एक जिद्द आहे, एक पॉवर आहे, म्हणतात ना, एक इंटरनल पॉवर आहे तुमच्यामध्ये, आणि त्या जोरावरती तुम्ही कुठल्याही सिच्युएशनला तोंड देऊ शकता. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही डळमळत नाही, हे असं काहीसं दिसतं आहे. आणि त्या फार बेस लेवलवरून तुम्ही स्वतःला एका म्हणजे फार खालच्या ठिकाणाहून तुम्ही स्वतःला एक मोठ्या जिद्दीने आणि परिश्रमाने स्वतःला उभं केलेलं आहे. एक जे काही तुम्ही आता अचीव केलं लाईफमध्ये, त्याच्यामागे तुमचे खूप श्रम आहेत. आणि एकदा मनुष्य उंचावरती पोचला ना, एक टॉप, एक उंची त्याने गाठली आपल्या करिअरमध्ये म्हणा, कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणा, की अपोजिशन्स हे फेस करावेच लागतात त्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने. सो असं काहीसं दिसतंय की बऱ्याच बाबतीत तुम्हाला मतभेदांना सामोरं जावं लागतं आहे, अपोजिशन्सना सामोरं जावं लागतं आहे, किंवा एक चहूबाजूनी एक तुमच्यावरती एक कदाचित तुमच्या प्रत्येक कृतीवरती किंवा तुमच्या प्रत्येक ॲक्शनवरती एक कुठली ना कुठली रिॲक्शन ही चोही बाजूनी येते, असं काहीसं दिसतं आहे. सो आपण बघू, हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे. सो तुमचा जो काही प्रश्न असेल त्याच्यावरती काय डिवाइनचं उत्तर आहे ते आपण पाहूया. हे कार्ड मी पुन्हा एकदा डेकमध्ये ठेवून हा डेक चांगला शफल करणार आहे. सो आता चांगला शफल झालं आहे. आपण याचे 4 पाईल्स क्रिएट करणार आहोत. ही प्रत्येक पाईल तुमच्या आयुष्यातल्या काही बाबी, काही ॲस्पेक्ट दाखवेल, रिप्रेझेंट करेल. आपण त्यापैकी कुठल्या पाईलमध्ये तुमचं बघा, हे फर्स्ट पाईलमध्येच तुमचं सिग्निफिकेटर कार्ड मिळालेलं आहे.
सो तुमचा हा प्रश्न हा काहीसा पर्सनल डेव्हलपमेंटबद्दल. एक मिनिट, आपण हे कार्ड्स बाजूला करू म्हणजे आपल्याला रीड करता येतील. सो हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे. अजून काही कार्ड्स मी या पाईलमधून ड्रॉ करेन. ओके, ठीक आहे. सो तुमचं उत्तर या कार्ड्समध्ये आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला कार्ड्सची ओळख करून देते. सिग्निफिकेटर कार्ड तर तुम्हाला सांगितलं. हे सेकंड कार्ड जे आहे ते 2 ऑफ कप्सचं आहे. तिसरं कार्ड पेज ऑफ पेंटॅकल्सचं आहे. चौथं पेज ऑफ वॉन्ड. पाचवं कार्ड हे क्वीन ऑफ वॉन्ड्सचं आहे. हे पेज ऑफ कप्सचं आहे. किंग ऑफ स्वोर्ड. आणि द डेथ. तुमचा हा प्रॉब्लेम तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंटबद्दल म्हणजे एखादं तुमचं वर्क किंवा करिअर संबंधी असू शकतो. एखादं नवीन गोष्ट नव्याने काही करायचं, एखादा जॉब असेल किंवा बिझनेस असेल किंवा नवीन काहीतरी एखादं क्रिएटिव्ह काही तुम्हाला करायचं असेल, एखादी आयडिया असेल की जी तुम्हाला पुढे प्रोसेसमध्ये आणायची असेल, तर त्यासंबंधी तुमचा प्रश्न असू शकतो. इनफॅक्ट तुमचं स्वतःचं फिजिक यासंबंधी काही तुम्हाला करायचं असेल तर त्या दृष्टीने सुद्धा हा प्रश्न असू शकतो तुमचा. म्हणजे तुमच्यापैकी काही जणांना काही करिअरच्या बाबतीत प्रश्न असू शकतो, काहींना स्वतःच्या फिजिकबद्दल असू शकतो. सो पर्सनल डेव्हलपमेंटबद्दल हा जनरली म्हणजे ज्या पाईलमधून तुमचा सिग्निफिकेटर निघाला आहे, सो ती जनरली पर्सनल डेव्हलपमेंट दाखवते. बॉटम ऑफ द डेक तुम्हाला 7 ऑफ कप्स आहे. म्हणजे बॉटम ऑफ द पाईल तुम्हाला 7 ऑफ कप्सचं कार्ड आहे. एक मिनिट, सॉरी.
आपण थोडंसं आणखी डिटेलमध्ये जाता येतं आहे का पाहूया, म्हणजे एकत्रितपणे विचार करता येईल. इलेवन्थ हाऊस, मीन राशीतला मंगळ, 11th हाऊस. ओके, चाम आहे, एक कासव आहे चाम, आणि एंजल्स आलेलं आहे. सो मी 2 मिनटं मेडिटेट करते तुमच्या कार्ड्सवरती. थोडा व्ह्यू चेंज केला आहे मी, कारण जरा जवळून तुम्हाला कार्ड्स व्यवस्थित दिसावेत म्हणून. आता हे बॉटम ऑफ द डेक 7 ऑफ कप्सचं कार्ड आहे. सो 7 ऑफ कप्सचं कार्ड हे बऱ्याच पॉसिबिलिटीज ओपन झाल्या आहेत. आयदर ते इल्युजन दाखवतं की समोरची कंडिशन कदाचित इल्युजन असेल, वास्तव नसेल, असंही दाखवणार आहे. पण इथे तसा अर्थ त्याचा वाटत नाही. इथे कसं वाटतं आहे, इथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज बऱ्याच खुल्या झाल्यात, ऑप्शन्स ओपन झालेत तुम्हाला, की ज्याने तुम्ही एक आणि मी तुम्हाला म्हटलं ना की फर्स्ट पाईलमध्ये तुमचं सिग्निफिकेटर कार्ड असल्यामुळे तुमचा हा स्प्रेड हा बहुतांशी तुमच्या करिअर किंवा वर्क रिलेटेड असू शकतो, किंवा तुमचा एक हेल्थ वेलनेस याच्याशी रिलेटेड असू शकतो. सो आपण दोन्ही बाजूंनी याचा विचार करूया. पहिल्यांदा आपण करिअरच्या दृष्टीने विचार करूया. तुमचं सिग्निफिकेटर कार्ड जे आहे ना, ते मी या अगोदर तुम्हाला डिस्कस केलं की सिग्निफिकेटर कार्ड असं दाखवते की तुम्ही फाईट करताय एक स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, किंवा एक कॉम्पिटिशन फेस करताय मे बी कदाचित, पण एक तुम्ही एका ॲडव्हान्टेजच्या पोझिशनला आहात. तुम्हाला स्वतःला एक बऱ्यापैकी उंचीवरती नेऊन ठेवलं. एक पॉवर आहे तुमच्यामध्ये, एक इन्स्पिरेशन आहे की तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना, आणि तुमची कॅपॅसिटी आहे की त्या गोष्टींना तुम्ही परतवून लावाल. जर काय अपोजिशन्स असेल तर तुम्ही त्याला परतवून लावाल, ह्या तुमच्या कॅपॅसिटीज आहेत. पण एक ह्या कार्डचा अर्थ म्हणजे आता त्याच्या संलग्न जे कार्ड आहे ना ते 2 ऑफ कप्सचं आहे. सो 2 ऑफ कप्सचं या दोन इन कंजंक्शन 2 ऑफ कप्सचा जर विचार केला ना, तर हा पहिलं जे कार्ड आहे 7 ऑफ वॉन्ड, याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की एकत्र बसून एखादी गोष्ट निगोशिएट करणे किंवा डिस्कस करणे. मे बी एखाद्या वर्कमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, करिअरमध्ये एखाद्या पॉईंटवरती तुम्ही कोणाशी तरी डिस्कशन करताय. मे बी ती व्यक्ती, समोरची व्यक्ती, किंवा तुम्ही तुमचे पॉईंट्स तुमची बाजू प्रेझेंट करताय, आणि ती समोरची व्यक्तीसुद्धा कम्पॅटिबल आहे, एक तुमच्याच पॉवरची आहे, एका सेम लेवलची आहे. आणि त्यामुळे एक असं होतं आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारचे तुमचे एफर्ट्स, तुमची क्रिएटिव्हिटी त्याला पणाला लावावी लागते तुमची बाजू स्पष्ट करण्यासाठी. हे असं काहीसा ह्याचा अर्थ निघतो आहे इन कंजंक्शन 2 ऑफ कप्स. सो 2 ऑफ कप्सचं म्हणणं असंच आहे की हे जर एखादं निगोसिएशन असेल किंवा डिस्कशन असेल एखाद्या, तर त्याचे एक प्रॉपर रिझल्ट तुम्हाला कधी मिळतील, जेव्हा तुम्ही एक एकत्रितपणे बसून एक तुमचा अप्रोच हा पीसफुल असेल, किंवा एक म्हणतात ना सॉफ्ट असेल, सॉफ्ट अप्रोच असेल. असं नाही की एखादा डिबेट करतो आहे आणि शाब्दिक चढाओढ झाली आहे आणि यातून काही मिळणार नाही आहे. 2 ऑफ कप्स सांगते की एकत्रितपणे बसून तुम्हाला जर तुमचे एका पर्टिक्युलर पॉईंटवरती यायचं असेल आणि एका फ्रुटफुल रिझल्ट्स तुम्हाला हवे असतील, तर कुठेतरी तुम्हाला त्या गोष्टीसाठी एक बॅलन्स अप्रोच असणं, हार्मनी असणं गरजेचं आहे त्या दोन्ही पार्टीजमध्ये, म्हणजे तुमच्यामध्ये आणि अपोजिशन पार्टीमध्ये.
त्यामध्ये हार्मनी असणं गरजेचं आहे, एक बॅलन्स असणं गरजेचं आहे, एक फ्रेंडलीनेस असणं गरजेचं आहे. तर एका पर्टिक्युलर पॉईंटवरती तुम्ही येऊ शकता. दुसरं म्हणजे पुढे जे पेज ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे ते तुम्हाला काय सांगतं की जे काही तुम्ही डिस्कस कराल किंवा जे काही तुम्ही स्वतःची बाजू मांडाल त्याचा मॅप तुमच्यासमोर असणं गरजेचं आहे. त्यावरती पूर्ण विचार विनिमय करून एक त्याचे प्रॅक्टिकल टँजिबल एलिमेंट्स काय आहेत त्या गोष्टींचे त्याच्यावरती पूर्ण एक तुमचं फोकस असणं गरजेचं आहे. ते प्लॅनिंग असणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टीचं, म्हणजे तुम्हाला एक दिशा सापडेल. तुम्हाला स्वतःला व्यक्त करा, तुमच्या एक्सप्रेशनसाठी तुम्हाला एक चांगली दिशा सापडेल. पेज ऑफ वॉन्ड सांगतं की तुम्ही अपडेट राहणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठल्याही बाबतीत जो काही वर्क लेवलला असेल, करिअर लेवलला असेल, तुम्ही स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. हे कुठेतरी पेज ऑफ वॉन्ड, तुम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी डेव्हलप करणं एक अपडेट अँड वॉन्ड्स आहे. वॉन्ड्सचीच कार्ड इथे जास्त आहे. सो क्रिएटिव्हिटी, एखादी आपल्या क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स आणणं हे कुठेतरी या स्प्रेडमध्ये हे जास्त महत्त्वाचं वाटतं. सो पेज ऑफ वॉन्ड सांगते की तुम्ही स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. त्या जो काही तुम्ही पॉईंट्स किंवा जे काही तुम्ही स्वतःला एक्सप्रेस कराल त्याचं आताचं नॉलेज असणं हे तुम्हाला जरुरी आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याच पॉसिबिलिटीज त्यामुळे ओपन होईल. कुठे हे चॉईसचं कार्ड आहे, 7 ऑफ कप्स आहे ना, हे चॉईसचं कार्ड आहे. पॉसिबिलिटीज वेळी तुम्हाला ओपन झाल्या आहेत, पण त्यातून प्रॉपर चॉईस करणं हे जास्त गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही अपडेटेड असणं गरजेचं आहे, एक प्लॅनिंग असणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये. क्वीन ऑफ वॉन्ड ही एक सोशल व्यक्तिमत्व आहे, खूप बॅलन्स आहे आणि ॲटिट्यूड असा आहे की जे ती इमॅजिन करते ते ती प्रॅक्टिकली तिच्यात तेवढं कॅपॅसिटीज आहे की ते मिळवेल ती. सो अगदी बरोबर खालीच आलेलं आहे ते कार्ड. सो या कार्ड्सचं असं म्हणणं आहे की त्या तुमच्यामध्ये आहेच, या क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत. तुम्ही एखादे सोशल पर्सन असू शकाल किंवा एक सोसायटीमध्ये तुमचं वर्चस्व असेल, एक फ्रीली तुम्ही वापरत असाल, तुमचे एक्सप्रेशन्स फ्री असतील आणि एक तुमच्यात कॅपॅसिटीज आहेत, तुम्हाला क्रिएटिव्हली एक्सप्रेस करण्याच्या कॅपॅसिटीज आहेत. सो पेज ऑफ कप्स इन कंजंक्शन 2 ऑफ कप्स आहे. सो पेज ऑफ कप सांगतं की ही एक फ्रेश स्टार्ट आहे. हे पेज ऑफ पेंटॅकल, पेज ऑफ वॉन्ड, पेज ऑफ कप 3 पेजेस आहेत तुमच्या स्पीडमध्ये. ही एक इनिशियल एनर्जी व्यक्त करतात. पेजेस हे नेहमी इनिशियल एनर्जी, फ्रेश एनर्जी व्यक्त करतात. सो तुमच्या ह्या करिअरमध्ये जो काही ॲस्पेक्ट तुम्ही आता डील करणार आहात त्याच्यामध्ये एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह, त्या गोष्टीचा एक वेगळ्या नव्या प्रकारे विचार करणं हे पेज ऑफ कप सांगतं. एक मिनिट. एक वेगळा फ्रेश पर्स्पेक्टिव्ह तुम्ही अंमलात आणणं गरजेचं आहे असं पेज ऑफ कप सांगतं. तुम्ही एक नवीन एखादं बिझनेस मेथड तुम्ही यासाठी यूज केलं किंवा ते व्यवहारात आणलं तर कदाचित तुम्हाला सक्सेस रेट जास्त आहे. इनफॅक्ट ही दोन्ही कार्ड्स कंजंक्शनमध्ये आहेत ना, हे तुम्हाला सक्सेस तुमच्या बाजूने दाखवतात. म्हणजे आर्ग्युमेंटमध्ये तुम्ही एका लेवलवरती आहात, तुमच्यामध्ये पॅशन आहे, तुमच्यामध्ये तेवढी क्रिएटिव्हिटी आहे आणि तुमच्यात तेवढं स्ट्रेंथ आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या बाजूने निर्णय होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ही 2 कार्ड्सवरूनच ते क्लिअर आहे. सो एक पेज ऑफ कप सांगते की तुम्ही एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह, नव्या पर्स्पेक्टिव्हने एक नवीन बिझनेस मेथड तुम्ही यूज करून बघा असं. किंग ऑफ स्पोर्ड हा इंटेलेक्च्युअल लेवलला खूप एक बॅलन्स व्यक्तिमत्व किंग ऑफ स्पोर्डचं आहे. सो कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही हे एखादा मॅप करताय, प्लॅनिंग करताय या गोष्टींचं किंवा एक तर त्यामध्ये तुम्हाला एक मेंटल अप्रोच, तुमचा क्लॅरिटी असायला पाहिजे. विचारांची क्लॅरिटी हा एक किंग ऑफ स्पोर्ड दाखवता.
एक रॅशनल माइंड, फोकस माइंड. आणि किंग ऑफ स्वॉर्ड ही एक वाईज म्हणतात ना, एक म्हणजे आपण एखादं काउन्सिलिंग घेतो एखाद्या व्यक्तीकडून जी त्या क्षेत्रामध्ये निष्णात आहे. अशा एखाद्या व्यक्तीकडून जेव्हा आपण काउन्सिलिंग घेतो, म्हणजे किंग ऑफ स्वॉर्ड ही अशी एखादी व्यक्ती आहे की ती तिच्या त्या रिस्पेक्टिव्ह क्षेत्रामध्ये, मग ही व्यक्ती एखादी डॉक्टर असू शकतो, एखादा वकील असू शकेल, एखादी जज देखील असू शकते, गव्हर्नर असू शकते, म्हणजे एक हायली इंटेलेक्च्युअल पर्सन की जी व्यक्ती एका नियमामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करणारी आहे आणि त्या गोष्टींचं पूर्ण ज्ञान त्या व्यक्तीला आहे, अशी एखादी व्यक्ती. सो इथे त्याचा अर्थ आयदर तशा क्वालिटीज तुम्ही स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे, किंवा मग तशा क्वालिटीज असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून की जी तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये गाईड करेल, की कुठेतरी तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता, त्याची एक मदत घेऊ शकता, एखाद्या काउन्सिलरची मदत घेऊ शकता की तुमच्या क्षेत्रामध्ये ती व्यक्ती निष्णात आहे, तर त्यांच्या विचाराने तुम्ही एखादा निर्णय, एखादं प्लॅनिंग करू शकता, एखादा नवीन बिझनेस मेथड आणू शकता. सो इथे त्याचा अर्थ हा असा आहे. आणि हे डेथ कार्ड जे आहे ना, हे डेथ कार्ड हे तसं बघितलं तर डेथ कार्ड मृत्यू कधी दाखवतच नाही. डेथ कार्ड हे एक प्रकारे जुनं संपून नव्याची सुरुवात. सो ही जी आहे ना, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एखाद्या तुम्ही ज्या गोष्टीवरती काम करताय त्यामध्ये कदाचित एखादी नवीन कलाटणी नव्याने एखादी बिगिनिंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत, असे ह्या कार्डचं म्हणणं आहे. आणि हे एंड कार्ड आहे. सो ह्या सगळ्याचं जे आउटपुट असेल ना, ते काहीतरी एखादं नवीनच असेल. कदाचित तुम्ही एखादा नवीन बिझनेस मेथड फॉलो कराल, जसं हे पेज ऑफ कप्स दाखवत आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी फॉलो करून जे फायनल आउटपुट असेल ना, ते मे बी कदाचित खूप वेगळं असेल आणि तुम्हाला बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज लाईफमध्ये, म्हणजे बऱ्याच ऑप्शन्स तुम्हाला ओपन करून देईल. दुसरं म्हणजे हे आपण जे डाईस ट्राय केलेत ना, आणि आपल्याला चार्म जे आहेत ते एंजल्सचा आलेला आहे आणि टॉर्टॉईज आहे. सो एंजल्सचा आहे म्हणजे तुम्हाला एक डिवाइन सपोर्ट आहे या सगळ्यामध्ये, परमेश्वराची साथ आहे, त्यामुळे काही प्रश्न येत नाही. त्याच्यावरती एक विश्वास ठेवून आगेकूच करू शकता तुम्ही. दुसरं म्हणजे कासव आहे. सो ग्रोथ अँड प्रॉस्पेरिटीचे चिन्ह आहे. सो तुम्हाला जे काय आता पुढे अप्रोच कराल ना या गोष्टीमध्ये, जो काही तुमचा न्याय निर्णय होईल, जे काही ते तुमच्या आयुष्यात एक ग्रोथच आणणार आहे. त्यामुळे प्रश्नच नाही. हे बॉटम ऑफ द डे 7 ऑफ कप्स आहे, पॉसिबिलिटीज ओपन होणार आहेत, ग्रोथ आहे. दुसरं म्हणजे हे 11th हाऊस हे लाभाचं स्थान आलेलं आहे. लाभाचं स्थान त्यामध्ये मीन राशीमध्ये मार्स आहे. मार्स हा ॲक्शनचा ग्रह आहे आणि मीन राशीत आहे, 11व्या स्थानात आहे. आणि 11व्या स्थानात मीन रास ही गुरुची रास आहे. गुरुची रास ग्रोथ दाखवते. पण एक मीन रास सुद्धा काय आहे माहिती का, मीन रास एक अंडरस्टँडिंगची 12वी रास आहे, अंडरस्टँडिंगची आहे, एक सॅक्रिफाईस, सिम्पथी दाखवणारी रास आहे. हे त्या राशीचे गुणवैशिष्ट्य आहेत. सो कुठेतरी ही तुमच्या ॲक्शन्स आहेत ना, ह्या कुठेतरी एक हे जे 2 ऑफ कप्स कार्ड हे सांगितलं काय, अप्रोच हा तुमचा एक फ्रेंडली अप्रोच असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही तुम्ही कराल एक फ्रेंडली सो तुमचं एक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. इवन हे डाईससुद्धा सांगतायत की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं एक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे, की सिम्पथी असायला हवी समोरच्या पार्टीबद्दल, किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये एक चांगलं कोलॅबरेशन चांगलं असायला हवं. एक सॅक्रिफाईससुद्धा दाखवते. सो काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टी सॅक्रिफाईस
थोडं झुकतं माप कुठे घेऊन असं काहीतरी एक बॅलन्सिंग करून एक हार्मनी असायला पाहिजे या सगळ्या ज्या हा जो जे काही डिस्कशन होईल किंवा निगोसिएशन होईल त्यामध्ये एक हार्मनी असण्याची गरज आहे. हे कुठेतरी या डाईसवरून देखील दाखवतं. सो तुम्हाला यामध्ये सक्सेस मिळो. जे कोणी करिअर च्या दृष्टीने हा स्प्रेड बघणार आहेत त्यांना या गोष्टीमध्ये सक्सेस मिळो असं मी म्हणेन. आता आपण एक आरोग्याच्या दृष्टीने हा स्प्रेड, कारण हा फर्स्ट जी पाहिलं आहे ती आपल्या हेल्थ आणि वेलबिंग देखील दाखवते. सो आपण त्या दृष्टीने सुद्धा बघूया. एक मिनिट. आता आपण हेल्थच्या दृष्टीने या स्प्रेडचा विचार करू, जे ज्यांना तब्येतीच्या बाबतीत बघायचं असेल. आता तब्येतीच्या बाबतीत आपण 2 बाजूने बघू शकतो. एखाद्यांना, तुमच्यापैकी काही जणांना आपली एक हेल्थ चांगली करायची म्हणजे एक फिटनेस करायचं आहे किंवा एखाद्या पर्टिक्युलर शेपमध्ये यायचं असेल, एक बॉडी फिटनेस हवा असेल ती व्यक्ती, किंवा मग एखादी व्यक्ती की एखाद्या आजाराला झुंज देते आहे किंवा एक भले नॉमिनल असेल किंवा काही आणि त्यातून एक बरं व्हायचं आहे असं काहीसा. म्हणजे ह्या दोन्ही कंडिशनमध्ये या स्प्रेडचा विचार केला तर हे पहिलं जे 7 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड जे आहे ना, हे असं दाखवतं की तुम्ही तुमच्यामध्ये एक तेवढं स्ट्रेंथ आहे, म्हणजे ताकद आहे, विल पॉवर आहे, त्या गोष्टी करण्याची आवड आहे. एक कारण वॉन्ड्स ही क्रिएटिव्हिटी आणि एक इन्स्पिरेशन पण दाखवतात की तुम्हाला त्याची आवड आहे, एक फिटनेसची किंवा स्वतःची एक तब्येत राखणं किंवा एक मेंटेन राहणं सगळ्या बाबतीत यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. म्हणजे आणि एक पर्टिक्युलर तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे ते अचीव केलेलं आहे, पण तुमची फाईट चालू आहे. म्हणजे मे बी कदाचित अजून काही दिवस तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज, किंवा जे तुम्ही ठरवलं आहे, जे गोल आहे तुमचं ते मिळवण्यासाठी अजून काही काळ प्रयत्न करणं किंवा एका नव्या उमेदीने पुन्हा उभं राहणं तुम्हाला गरजेचं आहे. हे 7 ऑफ वॉन्ड दाखवतं. कारण हे जे अपोजिशन्स आहेत ना, हे अपोजिशन्स मग या बाबतीत कोणते असतील, मग तुम्हाला तुमचे स्वतःचे टेम्पटेशन्स यांनासुद्धा त्यालासुद्धा अपोज करणं गरजेचं आहे, त्याच्याशी सुद्धा फाईट करणं गरजेचं आहे. कारण एखादा फिटनेस आपण मिळवायचं झालं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला टेम्पटिंग असतात, त्या आपण काही वेळा काय होतं की आज सणाचा दिवस आहे, जाऊ दे आज नाही केलं डाईट, असा आपण विचार करू शकतो. किंवा आज आपण एखाद्या ठिकाणी एंगेज राहिलो, एका दुसऱ्या कामामध्ये एंगेज राहिलो, आपला वेळ त्यामध्ये गेला, त्यामुळे आपल्याला फिटनेससाठी वेळ देता आला नाही किंवा एक नियमित जो आपण एक्सरसाइज करता आला नाही. हे एक्सक्युजेस हे जे आहेत ना वॉर्ड, जे त्यांच्या अपोजमध्ये उभे आहेत, हे मग एखादा आळस असू शकतो की एखादं टेम्पटेशन, एखाद्या चांगल्या चांगल्या गोष्टींचं खाण्यापिण्याचं टेम्पटेशन असू शकतं किंवा एखाद्या गोष्टीचा कंटाळा किंवा बऱ्याच गोष्टी असतात या आपल्याला खाली खेचणाऱ्या एखाद्या गोष्ट ह्या फिटनेसच्या बाबतीत किंवा या आजारपणाच्या बाबतीत. सो त्याला एक सतत तुम्ही आयदर झुंज देताय किंवा ती प्रत्येक गोष्टी त्या एक म्हणताय ना की त्यांना तुम्ही तिथल्या तिथे अडवून धरलं आहे आणि तुम्ही स्वतःला मेंटेन ठेवलेलं आहे असंही म्हणता येईल. इथे तुम्ही त्याच्याशी लढा देत आहे त्या सगळ्या गोष्टीची आणि तुमच्यात पॉवर आहे आणि तुमच्यात इच्छाशक्ती आहे की तुम्ही स्वतःला एक चांगली हेल्थ कंडिशन मिळवून द्याल. आणि इथे हे जे इन कंजंक्शन 2 ऑफ कप्स आहे ना, हा गायडन्स काय आहे की मेनली ह्या 2 ऑफ कप्समध्ये हा मेसेज आहे की मस्क्युलन आणि फेमिनाइन एनर्जी, आपल्या या 2 एनर्जीज असतात त्या एक बॅलन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपली जी सप्तचक्र असतात ती बॅलन्स असली ना, ती प्रत्येक चक्र हे आपल्या काही गोष्टी दाखवतात. जसं आपलं बेस चक्र असतं तिथे आपल्या अनकॉन्शियस बिलीफ्स किंवा अनकॉन्शियस माइंड असतं. त्याच्यावरचं सेकंड चक्र आहे ते आपले इमोशन्स दाखवतं. आणि ते प्रत्येक चक्र हे आपल्या ठराविक फिटनेसवरती, आपल्या ठराविक म्हणजे जसं 3rd चक्र आहे आपल्या पोटाचं आरोग्य, तिथे आपला अग्नी जो असतो पोटातला अग्नी त्याच्यावरती कार्य करतं. म्हणजे हे जे सप्तचक्र आहेत ह्या आपल्या प्रत्येक एक आरोग्याचा बेसच आहे.
ती जेव्हा एका लेवलला येतात किंवा एका बॅलन्समध्ये असतात तेव्हा आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं. आणि आपलं हे आरोग्य हे पंचमहाभूतांवरती पण अवलंबून असतं. जसं हवा पाणी हे आपले जसं क्लायमेट चेंज होतात त्यावरती पण डिपेंड आहे. म्हणजे ही चक्र बॅलन्स असली ना कुठल्याही परिस्थितीत की ह्या बाकीच्या क्लायमेटचा सुद्धा आपल्यावरती तेवढा ॲडव्हर्स इफेक्ट होत नाही. सो कुठेतरी या बॅलन्सिंगवरती इथे या भर दिलेला आहे. सो आणि दुसरं म्हणजे दुसरं एक रिप्रेझेंट काय करतं बॉडी अँड माइंड. म्हणजे तुम्हाला एका बाजूने असं वाटते की आणि हे कारण कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड हे रिप्रेझेंट करतं. म्हणजे जे तुम्हाला मिळवायचं आहे ना त्यासाठी एक तुमचं अंतर्मन आणि बहिर्मन या दोघांची गट्टी होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला अंतर्मन सांगते नाही आपला फिटनेस जपायला पाहिजे, आपलं आरोग्य हे करायला पाहिजे, आणि बहिर्मन म्हणतं नाही आजचा दिवस जाऊ दे ना, आज फेस्टिवल आहे, आजचा दिवस एका दिवसाने काय होणार आहे, असं हे होता कामा नये. कुठेतरी यांच्यामध्ये एक फ्रेंडलीनेस असायला पाहिजे, यांच्यामध्ये एक हार्मनी असायला पाहिजे. सो तेही इथे दाखवलेलं आहे. आणि दुसरी ही पेजेस ही जी आहेत ना कार्ड्स, जो आपला अर्लियर गायडन्स होता ना सेम गायडन्स इथेही फॉलो होतो की आपण जे काय करणार आहोत, आपल्याला जे काय मिळवायचं आहे हेल्थच्या दृष्टीने, वेलनेसच्या दृष्टीने, आपल्याकडे प्लॅन असणं गरजेचं आहे. आपण अपडेटेड असणं गरजेचं आहे. कुठल्याही बाबतीत, कुठल्याही औषधं किंवा काय सगळ्या बाबतीत आपण अपडेटेड असणं गरजेचं आहे. आपल्याकडे तो प्लॅन असणं, किती दिवसामध्ये आपल्याला हे हेल्थ मिळवायची आहे, काय करायला हवं. आपण एक निसर्गाशी थोडंसं नातं आपलं दृढ केलं पाहिजे. एक बाहेर जाणं, एक सोशल होणं. क्वीन ऑफ वॉन्ड ही सोशल फिगर आहे. सो एक तिला आणि निसर्गाची आवड आहे, नेचरची आवड आहे. सो एक निसर्गाशी एक नातं जोडणं गरजेचं आहे. वॉकला जाणं किंवा आपली जी पथ्य पाणी आहे ती वेळेवर घेणं. पेज ऑफ कप्स हे दाखवतं. नेमून दिलेलं पथ्य पाणी आहे ते तुम्ही वेळेवर घेणं आहे. किंग ऑफ स्वोर्ड हे डॉक्टर रिप्रेझेंट करतं. इंटेलेक्च्युअल लेवलला जे एक ऑथॉरिटी आहे, लाईक मी तुम्हाला म्हटलं मगाशी सुद्धा की डॉक्टर, लॉयर्स, जजेस, गव्हर्नर्स, की जे एक नियमाने किंवा एक रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळतात, की एक संशोधन आहे त्यांच्याकडे, एक जो काही डेटा आहे, फॅक्ट्स वापरतात, तो संशोधन करून मिळालेला आहे. त्याच्यामध्ये ते त्यांची मास्टरी आहे. अशी व्यक्ती, मग अशा व्यक्तीचा एखादा सल्ला घेऊन, डॉक्टरचा सल्ला घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि एंड रिझल्ट काय आहे की तुमची नवीन बिगिनिंग आहे जी खूप छान आहे. आणि जे काय पूर्वीचं आहे ना ते पार संपलेलं आहे. म्हणजे पूर्वीचं आजारपण, पूर्वीचं काही फिगर्सच्या बाबतीत तुम्हाला काही तुम्ही अनसॅटिस्फाईड असाल तर ते आता संपून एक तुमची नवीन बिगिनिंग, एक तुम्हाला एक छान आयुष्यामध्ये पॉसिबिलिटीज ओपन झाल्यात. असं होऊ शकतं जर तुम्ही ही प्रोसेस जर फॉलो केली तर त्या दृष्टीने सुद्धा या स्प्रेडचा तुम्ही विचार करू शकता. सो आणि एंड रिझल्ट तर तुमचा खूप चांगला आहे, कारण तुम्हाला चार्म्स तर आहे प्रॉस्पेरिटीचे, आणि पुन्हा देवाची साथ आहे, एंजल्स आहेत तुमच्यासोबत, एक डिव्हाइन सपोर्ट आहे. सो कुठलीही सुरुवात असेल, कुठलीही बिगिनिंग तुम्हाला करायची असेल, नव्याने काही करायचं असेल, करिअरच्या क्षेत्रात असू दे किंवा तुमच्या हेल्थ आणि वेलनेसच्या बाबतीत असू दे, तुम्ही बिनधास्त एक परमेश्वरावरती विश्वास ठेवून एक नव्याने छान सुरुवात करा आणि एक प्रोसेस फॉलो करा. एक त्याच्यामध्ये डिटर्मिनेशन असू दे, सातत्य असू दे, असं नाही धरसोडपणा असता कामा नये. एक सातत्य असायला पाहिजे जे तुम्ही आता करताय, आणि त्याला एक वेळेचा आधार घेऊन की बाबा इतक्या वेळामध्ये तुम्ही हे पूर्ण कराल, इतक्या वेळात, आणि ते सगळं प्लॅन असणं गरजेचं आहे. त्याचे सगळ्या गोष्टींवरती विचार करून एक ती प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. असं कुठेतरी हा ॲडवाईस आहे तुम्हाला. सो तुम्हाला जर माझं रीडिंग आवडलं असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असंच रीडिंग पाहत राहा. बाय.